आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एकदा कोठडीत गेलीस ना की आतमध्ये तुझी ही शक्ती काही कामाची नाही राहणार आहे. तुलाही ते कळेलच आता. मी आई आदिशक्ती बद्दल बोलते. ती आताही माझ्या सोबत आहे. हे असं बोलून तू स्वतःचा कितीही कॉन्फिडन्स दाखवत असलीस ना तरी याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. हत्ती चालत असताना आजूबाजूला भुंकण्याचा आवाज येत असेल तर तो त्यांच्या कॉन्फिडन्सचा किंवा ओव्हर कॉन्फिडन्सचा विचारही करत नाही. तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचंय ते. कोण कुठल्या भूमिकेत आहे हे कळेलच लवकर. आज सगळेच तुझी वाट बघतायत. ऑल द बेस्ट. मी पण वाट पाहतीये तुमची वाट लावण्यासाठी. ऑल द बेस्ट. मॅडम, मॅडम ही केस आजपासून तुम्ही हँडल करणार आहात. थँक्स. पण आरोपीला आधी सेटल होऊ द्या आणि मगच इन्क्वायरी सुरू करा. मी तिला माझ्या पद्धतीने बोलतो करते. बट वन थिंग, ही नॉर्मल केस नाही आहे, हाय प्रोफाईल केस आहे आणि संशयित आरोपी जरा स्पेशल पर्सन आहे. सो जे काही कराल ते जरा सांभाळून आणि जरा जपून. आय नो दॅट. ठीक आहे. डॉली, तुला माहिती आहे काय? वॉर्डरोब. चूक. मग काय? अगं अलीबाबाची गुहा. मग खजिना कुठे? त्यासाठी आपल्याला पहिलं दार उघडावं लागेल ना. वाव मामा, वहिनीकडे एवढं सुंदर ज्वेलरी कलेक्शन आहे, मला माहितच नव्हतं रे. अगं हा लाखो करोडोचा माल दिसतोय. मामा, मला हे दागिने घालून पाहण्याचा मोह आवरतच नाहीये रे. डॉली, अगं आपण चोरी करायला आलो ना आणि चोरी करताना चोरांच्या हातात खूप कमी वेळ असतो आणि तू हे जर असं करत बसली ना तर मग आपण चोरी कधी करणार? मामा, हे कानातले बघ ना कसे दिसतंय. तुझ्या कानातल्यापेक्षा या लॉकर मधले नोटाचे बंडल मला जास्त आकर्षक वाटतात. अगोदर मी ते ताब्यात घेतो. बाप रे, एवढे पैसे. डॉली, त्या दागिन्यांच्या प्रेमातून जरा बाहेर ये. अजून आपल्याला कपाटाची बरीच झडती घ्यायची आणि बराच माल जमवायचा आहे. काय चाललंय तुमचं? काय विचारते मी? ते म्हणजे आपलं ते दुसरं काही नाही, आपलं साफसफाई. अगदी बरोबर बोलते. साफसफाई करत होतो. तुझ्या आईच्या कपाटाची साफसफाई करतोय. तुमच्याकडे बघून तर असं वाटतंय तुम्ही हातसफाई करताय. तुम्ही माझ्या आईचे दागिने आणि पैसे चोरताय ना? अगं आदिती बेटा, काय बोलू राहिली तू? हे तुझं वय काय? तू बोलतेस काय आदिती? हो ना. अगं तुझं वजन किती आणि तू बोलते किती, असं सुद्धा बोलता येईल ना तुझ्या बाबतीत. तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. नाही म्हणजे बरोबर आहे तुझं, पण हे जरा आतीच होतंय. आदिती, जा खेळायला जा. हो ना. तुझ्या वयाच्या मुलीने या दिवसात असं जास्त बोलायचं नसतं, जास्त खेळायचं असतं.
आता तू काही न बोलता खेळायला जाणार आहेस, जा. मी कुठेच जाणार नाहीये. आई नसताना तिच्या रूम मध्ये येऊन कपाट उघडताय, तिच्या वस्तूंना हात लावताय. त्याला चोरी नाही तर दुसरं काय म्हणतात? काय चाललंय इथे? भांजे, तू अगदी देवासारखा आलास बघ. दादा, वहिनीला अटक झालीये म्हणून सगळे दागिने तिने असेच ठेवलेत. सो मी सेफ ठेवत होते आणि ही चोरीचा आरोप करते आमच्यावर. ए बाबा, आता तूच समजून सांग तिला. तुझंच ऐकलं तर ऐकल ती काहीतरी, आमचं तर काहीच ऐकत नाहीये. तुम्ही निघा, मी बोलतो तिच्याशी. तुझ्यापेक्षा वयाने मोठी माणसं आहेत ना ती, मग त्यांच्याशी असं उद्धटासारखं नाही बोलायचं, ठीक आहे? जरा माझ्या बरोबर येतेस, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. मला खरं खरं सांग, तू कोण आहेस? नक्की यांना काय सांगू? मी आदिती असल्याचं खोटं सांगू की शक्ती असल्याचं खरं खरं सांगू? विचारलं ना काहीतरी, सांग ना, तू कोण आहेस? मी कोणीही असेल, तुम्हाला काय करायचंय? आधी मला सांगा, मला हे विचारणारे तुम्ही कोण आहात? आधी तुम्ही मला सांगा, मग मी सांगते. ह्या मुलीला मी कोण आहे तेच माहित नाहीये. कोण असेल ही मुलगी? दिसतीये तर माझ्या आदितीसारखी, पण आदिती नक्कीच नाहीये. आणि ज्या अर्थी ही मला ओळखत नाही, त्या अर्थी ही माझी मुलगीच नाहीये. काय झालं? एवढे गप्प का आहात? मी विचारलेला प्रश्न ऐकू आला नाहीये की उत्तर काय द्यायचं ते सुचत नाहीये? तुला खरंच माहित नाहीये मी कोण आहे? माहित असतं तर विचारलं असतं का? मग आधी माहिती करून घे आणि मग माझ्याशी बोलायला ये. कमाल आहे, यांना माझ्याकडून उत्तर हवंय, पण स्वतःला मात्र उत्तर द्यायचं नाहीये. काय झालं आदिती, तू इथे का उभी आहेस? आजी, मला आधी सांग, हे जे आता गेले ते कोण होते? काय ग? अगं असं काय विचारतेस तू? अगं एवढी काय दचकतेस? सांग ना, ते कोण होते? तू पण ना आदिती, कधी कधी सगळ्या गोष्टी तुला माहित असूनही माहित नसल्यासारखं दाखवतेस तू. आता ते तुझे बाबा आहेत हे पण मीच तुला सांगायला हवं का? बाबा, हे माझे बाबा आहेत आणि मी ह्यांनाच ओळखलं नाही. तुला काय वाटतं, ही बॅग पुरेल ना? हो, मग नक्की पुरेल. हे मामा, ही बॅग पूर्ण भरल्यावर मला नाही वाटत की मैत्रीच्या रूम मध्ये काही किमती वस्तू शिल्लक राहील. आता नुसतं बोलत बसू नको, चल आपण तिच्या रूम मध्ये जाऊ आणि करोडपती होऊ. आहे तरी कोण ही मुलगी? मलाच विचारते मी कोण आहे. आता मीच हिला सांगायला हवं का मी कोण आहे ते? म्हणजे भांजे, तू आदिती बद्दल बोलतोय का? नाही, हुबेहूब आदिती सारख्या दिसणाऱ्या त्या लहान मुलीबद्दल बोलतोय. परत एक मिनिट भांजे, म्हणजे ही आदिती नाहीये असं तुला पण वाटतं तर? अरे मामा, आता आदिती नाहीच आहे तर मग तसं काही वाटण्याचा प्रश्नच कुठे येतो? आपण स्वतः अस्थि विसर्जन केलं होतं ना, तेव्हा तुम्हीच म्हणाला होता
आदितीच्या आत्म्याला आता शांती मिळेल म्हणून. मग ही लहान मुलगी कोण आहे? अरे हा प्रश्न ह्या मुलीला पाहिल्यापासून मला पडलाय. ही मुलगी नक्की कोण आहे? मग काय नुसता प्रश्नच पाडून घेतलायस का उत्तर शोधायचा काही प्रयत्न केलायस? नाही, मी ताबडतोब त्या चंद्रमुखीला कॉल केला होता ना, पण ती म्हटली वेळ आल्यावर सगळं काही कळणार म्हणून. योग्य वेळ, ही वेळ कधी येणार आहे कोणास ठाऊक. नाही ते काय आपल्याला माहित नाही बा. तिला माहित असून सुद्धा तिलाही त्याबद्दल सांगण्याची परवानगी नाही. मग काय वाट पाहण्या व्यतिरिक्त आपल्या हाती काहीच नाही ना. मला असं वाटतंय की हिच्या बाबतीत एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये, कारण हिच्याकडे आधीच्या आदितीसारखी दैवी शक्ती वगैरे नाहीये. हा बरोबर बोलतोय तू. त्या आधीच्या आदितीने माझं नाक फोडलं होतं. आणि हो, फोनवर खोटा आवाज काढून मलाही फसवलं होतं. तसं हिच्याकडे असं काहीच नाहीये. पण तरी ही मुलगी नक्की कोण आहे हा प्रश्न अजून तसाच राहतो ना. आपली डॉलीची एकदा म्हणाली होती या जगात एक सारख्या दिसणाऱ्या 7 व्यक्ती असतात म्हणून. हो मामा, हे खरं आहे. हो, म्हणजे सगळ्यात पहिली आपली खरीखुरी आदिती, त्याच्यानंतर दैवी शक्तीवाली आदिती, आणि ह्या 2 झाल्या त्यानंतर ही आली. मग हिला आपण तिसरी आदिती बोलूया का? नाही मामा, ही दुसरी आहे. आणि अजून किती आदिती आहे ना हे फक्त वहिनीलाच माहिती आहे. नाही, आपल्या यशच्या भाषेत सांगायचं म्हणजे ॲज पर कॅल्क्युलेशन मी जे सांगतोय तेच बरोबर आहे. काय ही तिसरीच. मामा, ती आदिती दुसरी की तिसरी हे आपण थांबवूया आणि आपल्या कामाला लागूया. बरोबर बोलतोय तू. आता अजून दुसरं कुणी येण्या अगोदर चल आपण आपलं काम मार्गी लावूया. चल. शेवटी तेच घडतंय ज्याची मला भीती होती. तू परत आलीस? हो, बाबाला जरी तुमचं खरं रूप माहिती नसलं तरी मला माहितीये. मुकाट्याने ते पैसे आणि दागिने कपाटात ठेवा, नाहीतर काय करणार आहेस? तुझ्या बाबाला आमचं नाव सांगणार आहेस का? नाही, पोलिसांना फोन करणार आहे. मामा, ऐकलंस का? पोलिसांना फोन करणार आहे. हे सगळे ना आधी लाड केल्याचे परिणाम आहे. तुझं धमकावून झालं असेल ना, जा आता खेळायला. मी खरंच पोलिसांना फोन करणार आहे. तुला आता शेवटचं सांगतोय, तू आधीच डोक्यात जाऊ राहिली माझ्या. हे नाटक बंद कर, नाहीतर मी फोन करेल. ह्याच्यावर तुमचा विश्वास बसत नाहीये ना? ठीक आहे, पोलिसांना कॉल केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मी आत्ताच कॉल करते. आदिती, तू ना फार हट्टीस, सांगून ऐकणार नाही. सोडा मामा आजोबा, सोडा. तुझा हात तर सोडणार नाही, पण आता तुझा बंदोबस्त केल्याशिवाय गप्प पण बसणार नाही. मग तुला अक्कल येईल. बरोबर, चल माझ्या बरोबर. चल. सोडा माझा हात. नाही सोडणार. मी ओरडेन. तुला जे काही करायचंय ते कर. जास्तच नाटकं वाढली आहेत तुझी आदिती. हा, आणि तुला एकटीला खोलीत दामून ठेवील ना, तेव्हा तुझी अक्कल ठिकाणावर येईल. चल. काय चाललंय सगळं हे? तुम्ही तिच्याशी असं का वागताय? तुला काय करायचंय? बाजूला चल. नाही होणार. ताईसाहेब इथे नसताना माझ्यावर तिची सगळी जबाबदारी आहे. ती तुझी जबाबदारी ना तुझ्या जवळच ठेव. ही आमच्या घरची मुलगी आहे, आमच्या यशची मुलगी, आणि तिची सगळी जबाबदारी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. आणि तू या घरची मोलकरीण आहेस. मोलकरीण सारखीच राहा. आमच्या घरच्या मुलीसोबत आम्ही वाटेल ते करू. तुला मध्ये बोलायची गरज नाहीये. आणि तुला महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो ना, तो घ्यायचं आणि गपगुमान राहायचं. अली, यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही.
तिला घेऊन जा आणि दार बंद कर. हो मामा. खबरदार कोणी मला अडवण्याचा प्रयत्न केला तर हातपाय मोडून ठेवेन. कमलाजी, रूपा मावशी, मला वाचवा, मला बाहेर काढा ना. कमलाजी, रूपा मावशी. जास्तच नाटकं वाढली आहेत तुझी आदिती. हा, आणि तुला एकटीला खोलीत दामून ठेवील ना तेव्हा तुझी अक्कल ठिकाण्यावर येईल. चल. कमलाजी, कमलाजी, रूपा मावशी. कमलाजी, रूपा मावशी, मला तहान लागली, पाणी हवंय. कमलाजी. मी सांगितलं होतं का? अरे इकडं कोणीच फिरकायचं नाही असं सांगितलं होतं ना. मग ही काय नाटकं लावली? साहेब, माझं लेकरू पाण्यासाठी तडफडतंय हो. दरवाजा उघडा ना, सारखा आवाज देतोय. असं तुला ते कळतं, पण मी आणि डॉलीने सांगितलेलं तुला कळत नाही. तुझ्या अशा वागण्यामुळे ना तू माझ्या डोक्यात जाऊन राहिली. आणि माझं डोकं फिरायच्या आत इथून निघायचं, तू निघायचं. कमलाजी, रूपा मावशी, मला तहान लागली, पाणी द्या ना. कमलाजी, रूपा मावशी. माझं लेकरू ग. साहेब, आज तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल, पण मी हा दरवाजा उघडणारच. तुझ्याकडे असलेल्या डुप्लिकेट चावीच्या जोरावर तू बोलून राहिली ना. आता बघतोच तू हे दार कसं उघडते ती. दाखव उघडून मला दार. पण साहेब. खबरदार, पुन्हा एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख. आणि पुन्हा जर दार उघडायचा प्रयत्न केला ना, ज्या हाताने दरवाजा उघडायचा प्रयत्न करशील ना, तो हात जागेवर राहणार नाही. हा माझा शब्द आहे. हो बाजूला. कमलाजी, रूपा मावशी, खूप तहान लागली, प्लीज पाणी द्या ना. माझं लेकरू ग. हॅलो. हॅलो साहेब, मी कमला. कोण कमला? मी मैत्रिताईंच्या घरी काम करते. तुम्ही माझी पण चौकशी केली होती आणि तसं काही वाटलं तर फोन करा असंही म्हणाला होता. हो हो, ओळखलं. बोला, अजून काही संशयास्पद सापडलंय का? तसंच काहीसं घडलंय. तुम्ही ताईसाहेबांना घेऊन गेल्यावर त्यांचे सासरचे ताईसाहेबांच्या कपाटातून पैसे आणि दागिने काढत होते. ताईसाहेबांची मुलगी आदिती, तिने ते बघितलं, त्यांना अडवलंय आणि ह्याच गोष्टीचा त्यांना खूप राग आलाय. बरं, मग त्यांनी त्याच रागाच्या भरात त्या एवढ्याशा लेकराला एका खोलीत बंद केले हो. ती बिचारी पाण्यासाठी तडफडतीये, पण ते तिला पाणी सुद्धा देत नाहीयेत. आणि मी देण्याचा प्रयत्न केला तर मला धमकवलंय त्यांनी. साहेब प्लीज, तुम्हीच आता काहीतरी करून आदितीचा जीव वाचवा हो. मी तर म्हणते तुम्ही निघूनच या. हे बघा, तुमचा सगळा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काहीतरी. ठेवा फोन. बाय. ठीक आहे.
नक्की काय चाललंय ना तेच कळत नाही. इकडे आपण आईला अटक करताच तिकडे तिच्या मुलीला घरच्यांनी म्हणे डांबून ठेवलंय. एकतर हा त्यांचा फॅमिली मॅटर असल्यामुळे रीतसर तक्रार केल्याशिवाय आपण ॲक्शन घेणंही योग्य नाहीये. आणि DCP साहेबांसोबत मीटिंग असल्यामुळे इतक्या तातडीने मला तिकडे जाणंही शक्य नाहीये ना. मग तुम्ही आता काय करायचं ठरवलं? तेच तर कळत नाहीये ना. पण ती कमला जे काय बोलते ते जर का खरं असेल तर मग त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मलाही तिची काळजी वाटते. मी काय म्हणतो साहेब, त्या मुलीच्या बाबतीत खरंच असं काही घडलं का याची आपण आधी खात्री करून घेऊया. पण ती कशी करणार? तुम्ही तिच्या वडिलांना फोन करून विचारा ना, तेच आपल्याला खरं काय ते सांगू शकतात. यस, गुड आयडिया. हॅलो. हॅलो, यशवर्धन निखारगे, इन्स्पेक्टर राजेंद्र देशमुख बोलतोय. हो हो साहेब, बोला ना. मला काही चौकशीसाठी यावं लागणार आहे का पोलीस स्टेशनला? नाही, त्याची काही गरज नाही आहे. खरं तर मी तुम्हाला हे सांगायला फोन केलाय की तुमच्या घरातील कामवालीचा मला फोन आला होता, कमला. हां. हो सर. नाही म्हणजे मला सगळा प्रकार लक्षात आलाय. मी ताबडतोब तिथे जातो आणि मग तुम्हाला कळवतो. बरं, आम्ही तुमच्या कॉलची वाट बघतो. हो नक्की सर, आणि थँक्यू.